नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित खरा भक्त श्रमाचा पुजारी ही कथा आज आपण ऐकत आहोत. रामपूर नावाचे एक गाव होते. रामपूर गावात भोलेनाथ नावाचा एक शिवभक्त व्यापारी राहत होता. रामपूर गावाशेजारी वनाराईत एक प्रसन्न शिवालय होते. शिवभक्त व्यापारी भोलेनाथ प्रभात समयी रोज शंकराची पूजा करून देवळाच्या प्रांगणात थोडा वेळ विसावत असे. यानंतर तो आपल्या घरी जाऊन व्यापारास सुरुवात करीत असे. असा भोलेनाथाचा नित्याचा दिनक्रम होता. गणू नावाचा एक शेतकरी रामपूर गावातच राहत होता. तोही शिवभक्त होता. शिवभक्त भोलेनाथाच्या पूजेनंतर गणू शेतकरी शिवालयात येत असे. नित्याप्रमाणे भगवान शंकरास रानफुले वाहून शिरसाष्टांग नमस्कार करून हर हर महादेव या जयघोषात घंटानिनाद करून आपल्या नित्यकामास तो जात असे. हे दृश्य कैलासाहून शंकर पार्वती रोज प्रभात समयी पाहत असत. एके दिवशी प्रभात समयी पार्वती मातेने हे दृश्य पाहत असताना भगवान शंकरांना प्रश्न केला. हे कैलासनाथ, तो भोलेनाथ व्यापारी रोज तुमची पूजा करतो, तोच तुमचा महाभक्त होऊ शकतो. मात्र तो गणू शेतकरी नुसते रानफुले वाहून शिरसाष्टांग नमस्कार करतो. छे, मला त्याची भक्ती आवडत नाही. भगवान शंकर मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, प्रिये, तुला घ्यायची असल्यास उद्या प्रभात समयी त्या दोन्ही भक्तांची सत्वपरीक्षा घेऊ. मगच महाभक्त कोण ते ठरवू. पार्वती मातेने भगवान शंकराच्या बोलण्यास संमती दिली. दुसऱ्या दिवशी नित्य नियमाप्रमाणे प्रभात समयी भोलेनाथ व्यापारी भगवान शंकरांची पूजा आटपून देवळाच्या प्रांगणात विसावला. थोड्या वेळानंतर गणू शेतकरी आला. भगवान शंकराच्या पिंडीस रानफुले वाहून शिरसाष्टांग नमस्कार केला. हर हर महादेव या जयघोषात घंटानिनादही केला. तो देवळाच्या प्रांगणात आला. तोच काय आश्चर्य, देवळाच्या गाभाऱ्यात धाड धाड शिखर कोसळू लागले. हे अघटित दृश्य पाहून शिवभक्त भोलेनाथची पळताभुई थोडी झाली. आपल्या अंगावर देवळाचे शिखर कोसळेल की काय या भीतीने त्याने पळ काढला. परंतु गणू शेतकऱ्याने देवळाच्या प्रांगणातून गाभाऱ्यात उडी घेतली. प्रेमाने स्वतःच शिवलिंगावरती झोकून दिले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चा जयघोष सुरू केला. तोच भगवान शंकर प्रकट झाले. वत्सा, गणू, उठ. भोलेनाथ व्यापाराच्या पूजेपेक्षा तुझी भोळी भाबडी भक्ती मला आवडली. तो व्यापारी गोरगरिबांची लुबाडणूक करून मोठा झाला आहे. मात्र तू शेतात काम करतोस. तू अन्नब्रह्माचा पुजारी आहेस. त्यामुळे तूच माझा खरा भक्त होऊ शकतोस. तथास्तु. भगवान शंकर अंतर्धान पावले. भगवान शंकराच्या अद्भुत किमयेने शिवालयाचे शिखर होते तसे पूर्वस्थितीत झाले. भगवान शंकर कैलासी गेले. पार्वती मातेस प्रश्न केला. प्रिये, माझा खरा भक्त कोण ते पाहिलेस? त्यावर पार्वती माता उत्तरली. कैलासनाथा, तुमच्या सत्वपरीक्षेची महती अनन्यसाधारण आहे. तुमचा खरा भक्त गणू शेतकरी ठरला आहे. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.